सो हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. मी तुमचा लाडका शॉर्टची निंबळका स्वागत करतो आहे की आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण आलो चिंचपोकळी लालबाग परेल इकडे या साईडचे गणपती बघण्यासाठी. आणि बघू शकता वेद पण सोबत आला आहे. तर आम्ही दोघं मस्तपैकी एन्जॉय करत आम्ही इथे लालबागच्या रस्त्यावरती चाललो आहे. तर मित्रांनो, एक एक करून तुम्हाला मुंबईचे सगळे गणपती एक्सप्लोअर करूया. ठीक आहे, तर चला आपण एक एक करून सगळ्या गणपतीचे दर्शन घेऊया. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले आम्ही पोहोचलो काळा चौकीचा महागणपती. सकाळ सकाळी लवकर होतं, त्यामुळे गर्दीसुद्धा काही नव्हती. आणि बघू शकता शंकर महादेवांचा इथे तुम्हाला मंडप साकारलेलं दिसतं. आणि त्याचबरोबर आतमध्ये हे गल्ली जी आहे त्या गल्लीच्या बाहेरचा मंडप आहे काळा चौकीचा महागणपती या नावाने. तुम्ही बघू शकता की लाईन लावून आम्ही इथे पोचलो. आणि हीच ती गल्ली मित्रांनो जिथून गणपती उभा पास होतो, की जिथे अशक्य ही गोष्ट इथे शक्य होतं. मित्रांनो बघू शकता तुम्ही, इथे सुद्धा आता दर्शन घेण्यासाठी लाईन आहेत. आपण थोड्याच वेळात आता आपण पोचूया आतमध्ये आणि बाप्पाचं सुंदर रूप असं आपण बघूया. तर मित्रांनो बघू शकता मंडप तर खूप उंच आहे, त्याच्यावरच आपण अंदाज घेऊ शकतो की गणपती किती मोठा असणार आहे. आणि बघू शकता की शेवटी फायनली आपल्याला गणपती बाप्पाचं दर्शन झालं. किती सुंदर आणि मनमोहक मूर्ती आहे काळा चौकीच्या महाराजाची. ते तुम्ही बघू शकता एकदम सुंदर आणि एकदम शंकर भगवानच्या रूपामध्ये असलेला हा बाप्पा. आणि बघू शकता वेद आणि मी इथे एक फर्स्ट गणपती आपण इथल्या मुंबईचं दर्शन घेतलेलं आहे. त्याचा लाभ बघूया. इथं इंटेरियर तर तुम्ही बघू शकता डेकोरेशन तर एकदम जबरदस्त केलं आहे. पूर्णपणे फायबरचं बनलेलं आहे, त्याच्यामुळे खूप जास्त सुंदर दिसतं. आणि बघू शकता त्याचबरोबर इथे गणपतीची बाप्पाची मूर्ती किती सुंदर दिसते. पूर्णपणे गोल्डन कलरचं जे डेकोरेशन आहे ते सूट करतं आहे गणपतीवरती. आणि एकदम ओव्हरऑल एकदम असं एकदम प्रॉपर दिसतं. तुम्ही बघू शकता खाली चरण स्पर्शाची लाईन लागलेली आहे. तर आपण नॉर्मलमध्ये नवस होतो, त्याच्यामुळे आपण बघू शकता की सुंदररित्या ह्या वर्षीची मूर्ती काही वेगळीच आहे. दरवर्षीप्रमाणे ह्यासुद्धा वर्षीची गणपती बाप्पाची मूर्ती बघू शकता तुम्ही. मनमोहक आणि सुरेख सुंदर अशी मूर्ती आपल्याला इथे बघायला मिळते. त्याचबरोबर इथे बघू शकता की तुम्ही एकदम प्रॉपर असं आपलं दर्शन झालेलं आहे. आणि ही पूर्णपणे ही 22-25 फुटाची मूर्ती इथं बघू शकता तुम्ही काळा चौकीच्या महागणपतीची. तर त्याच्यानंतर मॅडम आपण चिंचपोकळीच्या चिंतामणीचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत. मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे छत्रपती शिवाजी महाराजांची यावर्षी थीम आहे. तुम्ही बघू शकता किती गर्दी इथे आहे. तरी आपण लांब लाईन लावून बघू शकता गणपती बाप्पाची सुंदर अशी मूर्ती. आणि त्याचबरोबर त्याच्यानंतर आपण आलेलो आहोत लालबागला. तर लालबाग तुम्हाला माहितीच आहे, लालबाग म्हटलं तर गर्दी ही येणारच. तर तुम्ही बघू शकता लांब लचक यावर्षीचं पण यावर्षी पूर्णपणे जिकडे तिकडे बघू शकता गर्दीच गर्दी होती. आणि तुम्ही बघू शकता सुंदर मनमोहक असा राजवाडा इथे मेन गेट आहे तिथेच उभारण्यात आलं. आणि यावर्षी जे ट्रेंडिंग टॉपिक आहे तुम्ही बघू शकता की हत्तीचा इथे सोंड लावलेलं आहे वरती पूर्णपणे. आणि पूर्णपणे असा लांब लचक डेकोरेशन असा महाल उभा केलेला आहे. मित्रांनो इथे बघू शकता इथे आम्ही एक फ्लेक्स केला. इथे गेटच्या सुद्धा समोर टाईट सिक्युरिटी होते, त्याच्यामुळे इथे आम्हाला काय थांबवून नाही दिलं. आणि बघू शकता बाप्पाचं सुंदर आणि मनमोहक असं रूप. त्यात 2025ची ही सुंदर अशी मूर्ती आहे बघायला मिळते मित्रांनो. त्याचबरोबर तुम्ही बघू शकता की पूर्ण तुम्ही इथं गर्दीने भरलेला पूर्ण लालबाग परिसर. तिथून थोडं पुढे आलात की नंतर आपल्याला बघायला मिळतं की मुंबईचा महाराजा, मुंबईचा राजा असा गणेश गल्लीचा बाप्पा तिथे आहे तुम्हाला बघायला मिळतं. बघू शकता लालबाग सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ गणेश गल्ली मुंबईचा राजा 2025. तर मित्रांनो इथं बघू शकता की इथे सुद्धा भरपूर लाईन होती. आणि ॲज युजल तुम्ही बघू शकता पास धारकांसाठी VIP. तर इथे सुद्धा काही फोटोज काढले. आणि सुंदर असे बाप्पाचं तुम्ही बघू शकता मनमोहक मूर्ती दरवर्षीप्रमाणेच यावर्षी सुद्धा 22 फुटाची मूर्ती. आणि त्याचबरोबर पुढे आल्याच्यानंतर तेजूकायचा महाराजा, तेजूकायचा राजा, त्याचंसुद्धा आपण इथं दर्शन घेतलं आहे. मित्रांनो इथे सुद्धा लाईन होती पण एवढी नव्हती, त्याच्यामुळे यावर्षी युनिक मूर्ती आपल्याला बघायला मिळते. दरवर्षीप्रमाणे एक अंगठ्यावरती बसलेली नसून ही यावर्षी उभी मूर्ती आहे, पण चेहरा सेम आहे मित्रांनो. तर तिथून थोडं पुढे आपण जाऊया. इकडून सगळ्या गणपतींचं दर्शन घेतल्याच्यानंतर आता आपण अजून एका बाल गणेश मित्रमंडळाचा जो गणपती बसतो तिथे आपण जाऊया दर्शन घेण्यासाठी. तर बघू शकता बाल गणेश मित्रमंडळ सीता सदन अशा सोसायटीचं नाव आहे. आणि इथे सुद्धा दरवर्षी मी येतो. आणि यावर्षीसुद्धा इथे आपण बघू शकतो किती सुंदर मनमोहक मूर्ती आहे. बल्लारेश्वर आणि अष्टविनायकची थीम आहे यावर्षी या गणपतीची. बघू शकता तुम्ही इथे अष्टविनायक गणपतीचा पूर्णपणे आठी गणपतींचा इथे देखावा इथे उभारला गेलेला आहे. आणि बघू शकता गणपती बाप्पाची सुंदर अशी मूर्ती. आणि मागे हरासमध्ये सुद्धा गणपती आपल्याला बघायला मिळतो. बल्लारेश्वर गणपती आपल्याला इथे बघायला मिळतो मित्रांनो. तर किती बाप्पाची सुंदर अशी मूर्ती आणि मोठी मोठी जास्वंदाची फुलंसुद्धा आहेत.
पूर्णपणे एकदम डेकोरेशनवर बघू शकता तुम्ही. इथे शाही एकदम राजवाडा टाईप बनवलेला आणि त्याचबरोबर थाटात बसलेली अशी गणपती बाप्पाची मूर्ती. आणि इथे जास्ती गर्दी नसते त्याच्यामुळे आपल्याला इथे गणपतीच्या बाप्पाचं चरण दर्शन मिळण्याची आपल्याला इथे संधी मिळाली. बघू शकता पूर्णपणे इथं मूर्तीच्या जवळ जाण्याची संधी मिळाली, कारण इथे गर्दी नसल्या कारणाने आपल्याला ही संधी मिळाली मित्रांनो. तर इथे सुद्धा फोटो काढला आणि इथून आपण आता पुढे मार्गदर्शन होऊया पुढच्या गणपतींना. तर मूर्ती बघू शकता तुम्ही सुंदर अशी, आणि इथे जास्त गर्दी नसल्यामुळे प्रत्येकजण येऊन बाप्पासोबत फोटो काढतायत. तरीसुद्धा खूप एक सुंदर गोष्ट आहे. त्याचबरोबर थोडे पुढे आलात की लालबागमध्ये अजून एक फेमस चाळ म्हणजे रंगारी बदक चाळ. इथे सुद्धा ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण इथे आलो आणि ह्या मंडळाचं हे 86 दर्शनाला आलोय आहे मित्रांनो. बघू शकता काय वेट मजा येते की नाही. थोडा फीडबॅक खूप मजा. किती गणपती गेला आतापर्यंत? 3 ना. आता आपण जाऊया 4था गणपतीकडे. गर्दी प्रचंड. आज मंडे आहे तरी गर्दी भरपूर आहे. तर आता एक एक करून आपण मुंबईचे सगळे गणपती एक्सप्लोअर करूया. तर चलो आता जाऊया हा गणपतीकडे. तर मित्रांनो तिथून आपण पुढे आल्याच्यानंतर बघू शकता दरवर्षीप्रमाणे मंडपसुद्धा येते आणि यावर्षी महादेव यांची थीम आहे, त्याच्यामुळे इथे एकूण एक इथे आपल्याला इथे पोस्टर बघायला मिळत आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा एक सामाजिक संदेश इथे देण्याचं मंडळ हे काम करताना बघू शकता. इथे सुंदर अशी बाप्पाची उभी मूर्ती आहे. या मूर्तीचा खासियत आहे की ही मूर्ती कायम उभी असते आणि इथे नंदी महाराज, कारण शिवभगवानची आपल्याला इथे थीम आहे तर नंदी तर पाहिजेच. बघू शकता इथे पूर्णपणे असं आहे डेकोरेशन, लाईटिंग एकदम झगमगाट केला आणि दोन्ही बाजूला मंडपाच्या दोन्ही बाजूला इथे आपल्याला इथे चलचित्रसुद्धा बघायला मिळतं. हे पपेट्स बनवलेले आहेत, वेगवेगळे पुतळे आहेत, ज्याच्यातून आपल्याला एक सामाजिक संदेश किंवा एक ऐतिहासिक हिस्टॉरिकल स्टोरी आपल्याला सांगण्याचा इथे या मंडळाचा प्रयत्न आहे. बघू शकता सुंदर अशी मनमोहक उभी मूर्ती दरवर्षी असते तशीच सेम टू सेम सुंदर अशी मूर्ती. आपण इथे सुद्धा फोटो काढले. इथे सुद्धा एवढी गर्दी नव्हती. ते वेद आणि मी वेदलासुद्धा ह्यावर्षी खूप आवडलं, कारण बाप्पाचं दर्शन घेणं एवढ्या जवळून खूप गोष्ट असते. त्याबरोबर गिरणगावचा राजा तिथून पुढे आलो तर गिरणगावचा राजा. तर आपण गिरणगावच्या सुद्धा गणपतीचं आपण दर्शन घ्यायला जाणार आहोत. इथे सुद्धा गर्दी नसते त्याच्यामुळे सुद्धा इथे आपल्याला डायरेक्ट बाप्पाचे चरण स्पर्श करण्याचा आपल्याला इथे संधी मिळणार आहे. ही सुद्धा सुंदर आणि थाटात बसलेली अशी ती मूर्ती आहे गिरणगावचा राजा. तर बघू शकता इथे सुद्धा आरास आणि डेकोरेशन वगैरे एकदम चांगलं केलेलं आहे. आणि या मूर्तीचं खासियत हे आहे की ही मूर्ती कायम सुरेल आणि थाटात बसलेली असते मित्रांनो. बघू शकता इथे तुम्ही. इथे सुद्धा आपण दर्शन घेऊया गर्दी नसल्या कारण इथे सुद्धा आपल्याला चरण स्पर्श करण्याचा आपल्याला इथे संधी मिळालेली आहे मित्रांनो. बघू शकता की याच्यापेक्षा सुंदर गोष्ट कोणती नाही आहे की आपल्याला डायरेक्ट बाप्पाचे चरण स्पर्श करण्याचा आपल्याला इथं संधी मिळते. बघू शकता बाप्पाचे डोळे बघा किती सुंदर आणि निरागस आहेत. तर मित्रांनो यावर्षी खूप जास्त मजा आली, कारण प्रत्येक गणपतीचे आपल्याला चरण स्पर्श करण्याचा आपल्याला इथे संधी मिळाली. तर वेदसोबत आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. पण थँक्यू सो मच. चलो बाय बाय.